पीएम किसान योजनेचा हप्ता हा 24 फेब्रुवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरित केला जाणार आहे आणि त्यामध्येच आता ॲग्रीस्टॅकच्या माध्यमातून शेतकऱ्यांना डिजिटल कार्ड देण्यात येत आहेत। आता बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनामध्ये हा प्रश्न आहे की जर डिजिटल कार्ड काढलं नाही तर आपल्याला असे प्रश्न बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनामध्ये आहेत आणि हे शेतकरी डिजिटल कार्ड काढावंच लागणार आहे का, असे सुद्धा बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न आहेत। शेतकरी मित्रांनो, हे ॲग्रीस्टॅकच्या माध्यमातून डिजिटल शेतकरी कार्ड हे काढावंच लागणार आहे आणि प्रत्येक शेतकऱ्याला हे कंपल्सरी आहे, कारण या माध्यमातून शेतकऱ्याचा जो काही शेतीचा तपशील असेल, बँकेचा तपशील असेल, अशी सर्व माहिती त्यामध्ये घेतली जाणार आहे। मग त्यामध्ये शेतकरी शेतामध्ये कोणती पिकं घेत असतात, शेतात नेमकी पेरणी कशाची होते, शेतकऱ्यांचं काय काय नेमकं त्या गोष्टी संदर्भात, शेतीच्या संदर्भात ज्या काही गोष्टी असतील त्या गोष्टी त्यामध्ये घेतल्या जाणार आहेत। आणि त्याचं कारण असं आहे की मग त्या माध्यमातून शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ घेता येणार आहे। शेतकऱ्यांना पीक कर्ज घ्यायचं असेल तर पीक कर्जासाठी सुद्धा त्याचा फायदा होणार आहे। त्यामुळे हे डिजिटल कार्ड प्रत्येक शेतकऱ्याला काढावंच लागणार आहे। आपण हे आपल्या गावातील सीएससी सेंटरच्या माध्यमातून किंवा आपले सरकार सेवा केंद्राच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्यानं काढून घेणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे। मग त्यासाठी जी काही माहिती लागते, आपलं 7/12 असेल, होल्डिंग असेल, बँकेचं पासबुक असेल, अशी सर्व माहिती आपल्याला त्यामध्ये समाविष्ट करायची आहे। कारण यापुढे आपल्याला जर शासकीय योजनाचा महाडीबीटी मार्फत किंवा पोकरा मार्फत किंवा केंद्र सरकार, राज्य सरकारच्या ज्या कोणत्या योजना असतील त्यासाठी हा डिजिटल शेतकरी आयडी जो आहे हा कंपल्सरी लागणार आहे। कारण तो आयडी टाकला म्हणजे आपल्याला बाकीची कागदपत्र गोळा करत बसण्याची गरज पडणार नाही आणि तेवढ्याच आयडीवर आपल्याला जे काही ऑनलाईन फॉर्म भरायचा असेल योजनेसंदर्भात किंवा कोणताही शासकीय योजनेचा फायदा घ्यायचा असेल तर नुसता आयडी सांगितला की आपल्या शेतीचा सर्व तपशील हा ऑनलाईन दिसणार आहे। त्यामुळे ते काढणं सुद्धा गरजेचं आहे। प्रश्न होता की पीएम किसान योजनेचा हप्ता हे कार्ड काढलं नाही तर येणार नाही का। शेतकरी मित्रांनो, जो 24 फेब्रुवारी रोजी वितरित केला जाणार आहे तो हप्ता नक्कीच प्रत्येक शेतकऱ्याला मिळणार आहे। मात्र त्या पुढचा हप्ता ज्या शेतकऱ्यांकडे डिजिटल शेतकरी आयडी नसेल त्या शेतकऱ्यांना मिळण्याची शक्यता नाही। त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांना हे काढून घ्यायचे आणि ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचे पैसे येत नाहीत किंवा ज्यांना नवीन रजिस्ट्रेशन करायचंय अशा शेतकऱ्यांना तर हे कंपल्सरी केलेलं आहे फार्मर डिजिटल आयडी आणि प्रत्येक शेतकऱ्यानं त्यासाठी आपलं हे फार्मर डिजिटल आयडी काढून घेणं गरजेचं आहे। आणि मग त्यानंतरच त्यांना पीएम किसान योजना असो, नमो शेतकरी योजना असो किंवा कोणत्याही योजनेचा जर लाभ घ्यायचा तर हे फार्मर डिजिटल आयडी हे कंपल्सरी केलेलं आहे। त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यानं हे फार्मर डिजिटल आयडी काढून घ्यायचंय। मित्रांनो, अशी ही महत्त्वाची अपडेट होती। ही अपडेट तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद।